अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी. तर 25 जुलै 2026 तर शनिवारपासून सुरू होते अतिशय पवित्र मानला जाणारा असा चातुर्मास. तर चातुर्मासाचे वैशिष्ट्य काय आहे, तर भगवंताची सेवा करण्याचा, भगवंताची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा, भगवंताचे व्रताचरण करण्याचा अतिशय प्रभावी पुण्यकाळ म्हणजेच कोणता, तर चातुर्मास असं आपण म्हणतो. तर या 4 महिन्याच्या काळामध्ये केलेली सेवा ही कधीही निष्फळ ठरत नाही. तर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये चातुर्मास लागला की प्रत्येकजण काही ना काही नेम करत असतात, काही ना काहीतरी व्रत करत असतात. तर या चातुर्मासामध्ये अशी कोणती प्रभावी सेवा आहे जी अगदी कमी वेळेत आपल्याकडून होऊ शकते. तर असेच काही 25 प्रभावी व्रत किंवा हे चातुर्मासाचे पुण्य आपल्या पदरी कसं पाडून घ्यायचं, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अगदी छोटे छोटे व्रत म्हणजे सांगणार आहे, ते तुम्ही सहजरित्या करू शकता. तर ही माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि काय काय छोटे छोटे व्रत जे तुम्हाला या चातुर्मासामध्ये आचरण करायचे आहेत आणि आपल्याला कसं पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे ते आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सुरुवातीला सांगते की खूप मोठी उद्दिष्ट किंवा खूप अशी व्रत, खूप नियम आपण यामध्ये करून ठेवायचे नाही, की आपल्या वेळेनुसार व्रत तुम्ही निवडू शकता. बघा, सुरुवातीला कोणतेही व्रत जेव्हा आपण करत असतो तर पुढे हळूहळू नियम म्हणजे जे नियमानुसार व्रत आपण करायचे असतात. तर त्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला काय करायला लागते, वेळ द्यायला लागतो, सातत्य देखील ठेवायला लागतं आणि हे सगळं हळूहळू आपल्याकडून कमी होत जातं आणि मग आपण ते सोडून देतो आणि मग एक प्रकारच आपल्याला अपयश आपल्याला येतं आणि त्याच्यातून आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची नाराजी निर्माण होते किंवा दुःख आपल्याला होत असतं की अरे, आपण संकल्प केला पण आपण पूर्ण नाही करू शकलो. म्हणून काय करायचं की संकल्प करताना अगदी छोटासा संकल्प करायचा, ज्याला की आपल्याला 2 ते 3 मिनटं दिवसभरातले देता यायला पाहिजे. जितका तुम्ही छोटा संकल्प कराल ना, तितका तो तुम्ही अगदी सातत्याने पूर्ण कराल. वेळ कमी लागतो आणि मग नित्यनियमाने आपण तो पूर्ण करू शकतो आणि म्हणूनच छोटा छोटा संकल्प पूर्तीचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. तर अशीच आपण 25 व्रत आहेत ते पुढे आपण बघायचे आहेत. पण त्या अगोदर बघा, या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला छोटे छोटे 3 मुद्दे आचरणात आणायचे आहेत. तर ते कोणते आपण प्रथम जाणून घेऊया. आता बघा, भगवद्गीतेमध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णाने 3 प्रकारचे तप सांगितलेले आहेत. एक तप आहे शारीरिक तप, दुसरे मानसिक तप आणि तिसरे वाचिक तप. आपल्याला अशाच पद्धतीची 3 तप या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये करायचे आहेत. आता बघा, एक छोटासा शारीरिक नियम करायचा आहे. म्हणजे जसं की बघा, आता रोज भगवंताच्या मंदिरात जाणं किंवा रोज एक छोटासा दिवा आपल्या देवघरात का होईना पण भगवंताच्या नावानं लावणं, रोज एखादी पायी तीर्थयात्रा असेल छोटीशी ती करणं किंवा एखाद्या व्यक्तीला जेवू घालणं, तुळशीला पाणी घालणं, तुळशीला नमस्कार करणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तसेच रोज मुंग्यांना साखर देणं. तसेच तुम्ही व्यायाम चांगल्या पद्धतीने करू शकता. किती छोटे छोटे उपाय आहेत, त्यातला कोणताही एक नियम आपण तो करू शकतो, जेणेकरून आपल्याकडून हे शारीरिक तप या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये होऊ शकतं. किंवा याच्यापेक्षा आणखी कुठलेही तुम्ही वेगळे छोटेसे तप देखील करू शकता जे तुम्हाला जमतात. की रोज उदाहरणार्थ पक्ष्यांना पाणी ठेवणं आहे किंवा इतर छोटे छोटे अगदी ज्याच्यासाठी की खूप आपल्याला असं खूप वेळ वाया घालवायचा नाही आहे आणि म्हणजे जेणेकरून ते आपलं व्रत अगदी खंडित देखील होणार नाही, अशा पद्धतीचा एक छोटा नियम आपल्याला करायचा आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे मानसिक किंवा वाचिक तप करायचं आहे. आता या वाचिक तपामध्ये काय करायचं, वाचिक तप म्हणजे काय की वाचन केलं जातं किंवा एखाद्या अभ्यासानं केलं जातं. रोज बोलताना एक छान वाक्य आपण बोलायचे आहेत. आपल्या मुखातून कोणाला त्रास होईल, कोणाला दुःख होईल, वाईट वाटेल, क्लेश होईल असं वाक्य चातुर्मासाच्या काळामध्ये आपण अजिबात काढायचं नाही. म्हणजे दुसऱ्यांना आनंद होईल असं काहीतरी आपण करायचं आहे. आता हे सगळं करता करता आपल्याला म्हणजे आपण काय करायचं आहे, तर एक छोटंसं व्रत त्याच्यातलं घ्यायचं. तर याच्यातलं छोटंसं व्रत आपण शक्य तितकं 4 महिने आपल्याला करायचं आहे. तर मग याच्यामध्ये वाचन म्हणजेच काय, तर हरिपाठाचं 4 महिने वाचन तुम्ही करू शकता. ज्ञानेश्वरीच्या छोट्या एक ठराविक ओव्या आपण म्हणून 1 ते 10 ओव्या रोज वाचण्याचा देखील संकल्प आपण करू शकतो. किंवा अथर्व शिष्य आहे, श्रीसूक्तम आहे, पुरुष सूक्तम आहे, विष्णू सहस्रनाम आहे, लीलामृताचा एखादा अध्याय आहे किंवा भगवद्गीतेचा एखादा अध्याय आपण रोज वाचू शकतो. तर याच्यासाठी हार्डली किती 2 ते 3 मिनिटं आपल्याला लागतात. मग असा
छोटासा जर संकल्प केला आपण किंवा भगवंताच्या नावाची एखादी माळजप देखील करणं आहे, असा जरी आपण एक छोटासा संकल्प केला तर आपण सहजपणे तो करू शकतो 4 महिने. तर दिवसातले 4 मिनटं आपण आपल्या भगवंतासाठी या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये किंवा आपल्या व्रत पूर्ण करायचं आहे म्हणून जर द्यायचं ठरलं तर आपण ते नक्कीच देऊ शकतो आणि अशा प्रकारचे हे वाचिक तप आपल्याकडून पूर्ण होऊ शकतं. आता तिसरा मुद्दा आहे तो महत्त्वाचा, तो म्हणजे मानसिक तपाचा. आता मानसिक तपामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला मन अंतःकरण शुद्ध ठेवायचं आहे, अगदी प्रसन्न शांत ठेवायचं आहे, जमलं तर मौन पाळायचं आहे, विनम्र राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मानसिक तप करायचं आहे. पण समजा आता आपलं ठरलं की या चातुर्मासाच्या काळात कुणावरती चिडचिड करायची नाही, कुणाला रागवायचं नाही, कुणाला दुखवायचं नाही, पण तरीसुद्धा कधीकधी आपल्याकडून अनावधानाने या सगळ्या गोष्टी नकळतपणे घडून जातात. म्हणजे आपण अगदी संत पदाला पोहोचलेलो नाही. कधीकधी आपल्याला राग येतो, कधीकधी मुलाने एखादी काही गोष्ट आपल्याला मागितली करून घेतलं तर आपल्याला कधीकधी त्याच्या हट्टापुढे कधीकधी आपल्याला थोडासा रागसुद्धा येऊ शकतो. तर चातुर्मासामध्ये आपल्याकडे मानसिक तप होणार नाही. मग याच्यासाठी दुसरा साधा पर्याय काय आहे तर आपण मानसिक तप कसं करायचं तर त्याच्यासाठी एखादी भगवंताच्या नावाची 108 जप माळ असते, ती एक माळ जप करायची. अगदी साधा सोपा हा पर्याय आहे. दुसरी गोष्ट, आपण भगवंताची मानसपूजा देखील करायची आहे. मग ते तुम्ही दिवसभरात कधीसुद्धा करू शकता, कधी तुम्हाला जमेल तेव्हा करू शकता. जप हे सद्गुरूंचं करा, तुमच्या इष्टदेवतेचं करा, त्याच्यासाठी तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आणि दिवसभरात अगदी 2 ते 3 मिनटात तुम्ही भगवंताची मानसपूजा देखील करू शकता. आता तुमच्याकडे असा प्रश्न निर्माण झाला असेल की मानसपूजा म्हणजे नक्की काय, तर मनामध्ये चांगले विचार, दुसऱ्याबद्दल चांगले विचार किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राबद्दल स्वप्न पाहणे, देवाचे नामस्मरण करणे, तर आपल्याला या 3 पद्धतीने चातुर्मासातलं सोप्या पद्धतीने व्रत करता येऊ शकतं. आता तुम्ही असं म्हणाल की या तिन्ही पद्धतीने व्रत करायचे आहे का, तर याची उत्तर आहे नाही. तुम्ही कुठल्याही एका पद्धतीने शारीरिक तप करू शकता, मानसिक तप करू शकता किंवा वाचिक तप तुम्ही करू शकता. याच्यातल्या कुठल्या एका पद्धतीने जरी तुम्ही चातुर्मासातलं व्रत घेतलं, पण एक अट आहे की तुम्ही हे व्रत एकादशीला म्हणजेच काय आषाढी एकादशीला सुरू करायचं आहे आणि कार्तिक एकादशीला संपवायचं आहे. म्हणजे 4 महिने सातत्याने तुम्हाला हे व्रत करायचं आहे. मग बघा, तुम्हाला उद्दिष्टपूर्तीचा जो आनंद आहे किंवा आपण काहीतरी भगवंतासाठी करतो आहे आणि भगवंत आपल्याला याचा प्रसाद नक्कीच देईल, याची तुम्हाला अनुभूती पण येईल आणि एक वेगळा आनंद तुम्हाला या चातुर्मासामध्ये प्राप्त करता येईल. आता या व्यतिरिक्त अजून साधे सोपे छोटे 25 व्रत तुम्हाला करता येतील, तेही थोडक्यात पाहूया आपण. चातुर्मासामध्ये स्तोत्रपठण, लेखन सेवा, याचबरोबर दानाचे विशेष महत्त्व आहे. तर या चातुर्मासामध्ये कोणकोणते छोटे छोटे व्रत आहेत ते आपण आता पाहूया. पहिलं व्रत आहे देवासमोर एक धान्य, एक दक्षिणा ठेवावी, याला नित्यदान असे म्हणतात. किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सत्पात्रे किंवा मंदिरात दान द्यावे. उद्यापनाला एका ब्राह्मणाला किंवा एका व्यक्तीला जेवायला बोलवावे किंवा त्याला शिधा द्यावा. दुसरे व्रत आहे ते म्हणजे पृथ्वी पूजा व्रत. तर रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वस्तिक लक्ष्मी पावलं काढून हळदी कुंकू फुले वस्त्र वाहून दूध साखर दाखवून ओटी भरावी आणि उद्यापनाला आईला साडी नेसवावी. पृथ्वी म्हणजे आई म्हणून आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे. समुद्रवसनी देवी पर्वतस्थान म्हणले हा जो स्तोत्र आहे तर तो पृथ्वी मातेचा तो श्लोक म्हणत आपल्याला ही पूजा किंवा ही व्रत आपल्याला नित्यनियमाने 4 महिने करायचं आहे. तिसरे व्रत आहे दाम्पत्य पूजा व्रत. याचा व्हिडिओ जो काही आहे तो आपल्याला मी चॅनलवरती देईन नंतर. तर असे दाम्पत्य पूजा व्रत कसं करावं, तुळशीमध्ये बाळकृष्ण जोडीने ठेवण्याची पूजा कशी करावी, हे पूजन दररोज करावे, कसं करायचं ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर दर द्वादशीला श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून पूजा करून काहीतरी दान द्यावे. उद्यापनाला यथाशक्ती वस्त्र देऊन मिळून म्हणजे पती पत्नी एक दाम्पत्यसुद्धा जेवू घातलं तरीही चालतं. पुढचं व्रत आहे देवासमोर एक हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढावं. ही सेवा दररोज करून उद्यापनाला हळदी कुंकू करंडा सुवासनेला दान द्यावा. आणि हे व्रत कसं करायचं याचा सुद्धा व्हिडिओ मी सविस्तर या चॅनलवरती सांगणार आहे. तर पुढचं व्रत आहे पंचामृत व्रत. तर पंचामृत व्रत म्हणजे काय, तर पंचामृताने भगवान श्रीकृष्णांना रोज
पूजा अभिषेक करावा, किंवा हे जर तुम्हाला शक्य नसेल तर दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध, तूप, दही, दूध, साखर दान करावे, किंवा लोण्यामध्ये श्रीकृष्ण ठेवून त्याची पूजा करून ते लोणी दान करावे. हे देखील अतिशय श्रेष्ठ असं चातुर्मासात केले जाणारे व्रत आहे. तर पंचामृताचे हे जे व्रत आहे ते आपल्याला आपल्या आवडीसवडीने देखील करू शकता. पुढचं 7वं व्रत आहे ते म्हणजे दर द्वादशीला सुवासिनीला विडा, दक्षिणा, दूध, गाजर देऊन ओटी भरावी, किंवा दर द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भराव्या, किंवा द्वादशीला साडी किंवा सुपवन द्यावे. थोडक्यात काय, चातुर्मासातील प्रत्येक द्वादशीला एखाद्या सुवासिनीची ओटी भरून किंवा तिला सौभाग्याचे अलंकार दान द्यावा. पुढचं व्रत आहे दर द्वादशीला मेहून जेवू घालू शकता. द्वादशीला आपल्याला हे मेहून जेवू घालण्याचे व्रत देखील आपण या चातुर्मासात आपण करू शकतो. याचं उद्यापन चातुर्मासातील सर्व द्वादशींचे म्हणजे 9 मेहून आपल्याला एकत्र जेवायला घालून यथाशक्ती वस्त्र देऊन ओटी भरणे. पुढचं व्रत आहे दर एकादशीला देवाला 108 किंवा 1008 तुळशीपत्र अर्पण करणे. म्हणजे चातुर्मासामध्ये येणाऱ्या ज्या काही एकादशी आहेत त्या संपूर्ण एकादशीला 108 किंवा 1008 तुळशीपत्र भगवान विष्णूंना किंवा त्यांच्या स्वरूपात जसं श्रीकृष्ण, बालाजी, श्रीराम यांना आपण अर्पण करायचं आहे. आणि याचं उद्यापन शेवटी काय करायचं तर गरजूंना दान करायचं, म्हणजे अन्नदान वगैरे तुम्ही करू शकता. पुढचं 10वं व्रत आहे तुळशी अलंकारिक पूजा व्रत. हे व्रत दर द्वादशीला तुम्हाला करायचं आहे. तुळशी मातेला सर्व अलंकार म्हणजेच नथ, जोडवे, बांगड्या, मंगळसूत्र घालून ओटी भरायची, पूजा करून उद्यापनाला तेच दान द्यावे. आता दर द्वादशीला याच वस्तू तुम्ही तुळशी मातेच्या पूजेला ठेवू शकता. आणि ज्यावेळेस शेवटची द्वादशी म्हणजे कार्तिकी द्वादशी येईल त्या दिवशी अशाच वस्तू विकत घेऊन ते एका सुवासिनीला तुळशी माता म्हणून ते तुम्हाला दान करायचं आहे. 11वं व्रत आहे पंचामृत चातुर्मास व्रत. म्हणजे दर महिन्याला चातुर्मासातील एक वस्तू सोडायची, नंतर ती दान द्यायची. म्हणजे चातुर्मासातील एक वस्तू सोडणे म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला समजा आपण तूप सोडले तर मग दही, त्यानंतरच्या महिन्यामध्ये साखर, नंतर तूप, नंतर केळी, अशी एक वस्तू सोडायची. आणि यापैकी कोणतीही एक वस्तू आपण प्रत्येक महिन्यामध्ये सोडू शकतो. आणि नंतर उद्यापनाला या सगळ्या ज्या सोडलेल्या वस्तू आहेत त्या आपल्याला दान करायच्या असतात. 12वे व्रत आहे रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा. जर गाय आपल्याकडे उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची पूजा करायची आणि गायीला घास म्हणजे चारा द्यावा. उद्यापनाला यथाशक्ती गोदान करावे. आता आपण गाय तर दान करू शकत नाही, मग आपण एखादी पितळची किंवा एखादी गायीची मूर्ती जी काही ते शक्य असेल तर ती दान केली तरीही चालते. 13वे व्रत आहे दर द्वादशीला देवासमोर शिदा काढून ठेवावा आणि संकल्प करून सत्पात्रिते दान द्यावे. त्यानंतरचे 14वे व्रत आहे नित्य देवदर्शन व्रत. कुठल्याही एका मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि प्रदक्षिणाचा नियम आपण यामध्ये करू शकतो. उद्यापन दानपेटीमध्ये दान केलं तरीही चालेल उद्यापनाला. 15वे व्रत आहे लक्ष पुष्पार्चन व्रत. पारिजात किंवा इतर सुवासिक लक्ष फुले 1,00,000 फुले आपण आपल्या इष्ट भगवंताला अर्पण करू शकता. तर 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुले हे आपल्याला 4 महिन्यात अर्पण करायचे असल्याने रोज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकता. फक्त 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुले झाली पाहिजेत. 16वं व्रत आहे दीपदान. मग आपल्याला या व्रतामध्ये दररोज एक तुपाचा दिवा लावायचा आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरातल्या देवघरात लावायचा आणि दर द्वादशीला दिवा लावून ते दीपदान किंवा समयदान करणे किंवा मंदिरात तेल दान करणे. यामध्ये आपण दररोज एक कणकीचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावू शकतो. आणि एकादशी आली की एकादशी किंवा द्वादशी येते त्यामध्ये आपण छोटासा एक दिवा एखाद्या व्यक्तीला दान करू शकतो. 17वे व्रत आहे दररोज तुळशीला प्रदक्षिणा. यामध्ये 11 प्रदक्षिणा, 21 किंवा 108 प्रदक्षिणा आपण घालू शकतो. तर चातुर्मासामध्ये तुळशी पूजेला, विष्णू पूजेला अतिशय महत्त्व आहे आणि त्यामुळे यातील एखादे व्रत करण्याला आपल्याला काहीच हरकत नाही. अतिशय श्रेष्ठ आणि त्वरित फलदायी असे हे व्रत आहे. तर उद्यापनाला आपण आपल्याला सुवासिनीला ओटी भरून ते सौभाग्य अलंकार त्यांना दान करायचे आहेत. 18वे व्रत आहे तुळशी पूजा. दबक तबक दानगत. म्हणजेच काय, तुळशी पूजेला ज्या वस्तू आपण नेतो त्या वस्तू दान करायच्या. हे दान तुम्ही दर द्वादशीला किंवा संपूर्ण चातुर्मास आपण तुळशी मातेची पूजा करून कार्तिकी द्वादशीला आपण हे दान करू शकतो. यामध्ये निरंजन, कलश, करंडा, पूजेचे तामण इत्यादी वस्तू आपण दान करू शकतो.
तर पुढचं व्रत आहे लक्षवाती करणे, लावणे किंवा ओटी भरणे, म्हणजे लक्ष नमस्कार करणे किंवा लक्ष जप करणे, असा आपण संकल्प या चातुर्मासामध्ये देखील अवश्य करू शकतो. आता पुढचं 20वं व्रत आहे गुप्तदान व्रत. हे व्रत कसं करायचं ते बघूया. ते अतिशय श्रेष्ठ असं व्रत आहे. गुप्तदान व्रत हे द्वादशीला काय करायचं तर एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती पोवळे, सोने चांदी, आता हे आपण शक्यतो दान ठेवू शकत नाही, त्यामुळे काही ठराविक पैसे लपवून म्हणजे गुप्त ठेवून संकल्प करून देवाला दाखवून ते दान द्यावे. देणाऱ्याला काय दिलं आहे हे सांगायचं नाही. तर असं गुप्तदान संपूर्ण चातुर्मासामध्ये प्रत्येक द्वादशीला तुम्ही करू शकता. 21वं व्रत आहे सुवासिनीला साडी किंवा अलंकार आदी वस्तू इत्यादी दान तुम्ही करू शकता. आता सुवासिनीला ओटी, साडी किंवा एखादा अलंकार आपण दान करू शकतो, पण हे कधी करायचं तर ते दर महिन्याच्या द्वादशीला आपल्याला करायचं आहे. तर बघा 22वे व्रत आहे ते म्हणजे गोपन्न व्रत, म्हणजेच दररोज रांगोळीने नित्यनियमाने 3 किंवा 33 गोपन्न काढून त्यांची पूजा करायची आहे. आणि कार्तिकीय द्वादशीला या व्रताचे उद्यापन एका सुवासिनीची ओटी भरून आपल्याला करायचं आहे. तर पुढचं व्रत आहे 5 जणींना रोज हळदी कुंकू लावणे. उद्यापनाच्या वेळी काय करायचं तर 5 जणांना जेवायला सांगून ब्लाऊज पिसाने आणि नारळ किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी ओटी भरायची आहे तशी ओटी एका सुवासिनीची 5 सुवासिनीची तुम्ही उद्यापनाला भरायची आहे. पुढचं व्रत आहे आकाश धरतीची पूजा करणे. आता ह्याचं उद्यापन कसं आहे तर आई वडिलांना कपडे करणे. 25वं पुढचं व्रत आहे तुम्ही सूर्योदयापूर्वी उठून आंघोळी करणे, परत ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करणे, 4 महिने नारायणाला फळ आणि फुले वाहणे, अतिथीला भोजन देणे, 4 महिने जमिनीवर झोपणे, 4 महिने पत्रावळी जी असते आपल्या त्यावरती जेवण करणे, 4 महिने फलाहार घेणे किंवा एक टाईम जेवण करणे, जमिनीवर बसून जेवणे, मांसाहार आणि दारू न पिणे, अशा रीतीने तुम्ही पालन करून तुम्ही संपूर्ण चातुर्मास व्रत हे करू शकता. तर त्याचे उद्यापन हे तुम्ही शेवटी एखाद्या व्यक्तीला कपडे किंवा अन्नदान तुमच्या इच्छेनुसार काही दान जे काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने या चातुर्मासामध्ये तुम्ही शारीरिक, मानसिक आणि वाचिक अशा तिन्ही पद्धतीने कोणतंही एक म्हणजे तुम्हाला जे करायचे ते एक तप व्रत कुठलेही केलं तरीही चालेल. आणि हो, ज्यांना शक्य आहे त्यांनी तिन्ही पद्धतीचं जप करायला सुद्धा तप करायला सुद्धा काही हरकत नाही. आणि बघा ज्यांना शक्य आहे ते रोज अशा कुठल्याही दोन्ही तिन्ही पद्धतीने जरी तुम्ही प्रतावरण केलं तरी खूप छान पद्धतीने या चातुर्मासाचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. तर या शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही अंमलात आणा. अर्थात सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून कुठलंही दुःख क्लेश न देता घरी बसल्या आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.